नमस्कार सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी स्वप्न आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। 21 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड अल्झायमर डे म्हणून साजरा केला जातो। आपण आपल्या आजूबाजूला अनेकदा माणसं पाहतो ज्यांना स्मृतिभ्रंश झालेला आहे। खरं तर स्मृतिभ्रंशाची कारणं अनेक आहेत, पण अल्झायमर हे त्यातलं एक महत्त्वाचं कारण आहे। मग हा अल्झायमर म्हणजे नेमकं काय, किंवा त्याची लक्षणं कोणती असू शकतात, किंवा या आजाराचे काही प्रकार आहेत का, त्याचं निदान कसं करता येईल आणि एकंदरीतच या आजारावर उपचार कोणते असू शकतात, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या भागात जाणून घेणार आहोत। निमित्त आहे आजच्या जागतिक अल्झायमर दिवसाचं। आजचा आपला विषय आहे स्मृतिभ्रंश, कारणे आणि उपाय। आणि या संदर्भातच मार्गदर्शन करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे केएम हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक आणि मनोरुग्ण अर्थातच सायकोलॉजीच्या विभाग प्रमुख डॉक्टर शुभांगी पारकर यांना। मॅडम नमस्कार। नमस्कार। सखी सह्याद्री कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत। याच विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याचे दुसरे पाहुणे आहेत नायर हॉस्पिटलमध्ये प्राध्यापक आणि मज्जातंतुशास्त्र अर्थातच न्यूरोलॉजीचे विभाग प्रमुख डॉक्टर राहुल चकोर। सर नमस्कार। नमस्कार। तुमचंही या कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत। तुमचा सुद्धा सहभाग तितकाच महत्त्वाचा आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या प्रश्नांमार्फत आमच्या या चर्चेमध्ये सहभागी होऊ शकता। त्यासाठी तुम्हाला लागतील आमचे दूरध्वनी क्रमांक, ते असे आहेत 24908050 24988050 022 हा एसटीडी कोड फिरवायचा आहे मुंबई बाहेरून जे प्रेक्षक आम्हाला फोन करणार आहेत त्यांनी, आणि जे प्रेक्षक मोबाईलवरून फोन करणार आहेत त्यांनी। नेहमीप्रमाणे एक छोटीशी विनंती वजा सूचना, प्रश्न विचारताना आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज थोडासा कमी ठेवा, म्हणजे तुमचा आवाज, तुमचा प्रश्न आमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल आणि आपल्याला आपल्या पाहुण्यांकडून छान मार्गदर्शन करून घेता येईल। लगेचच करणार आहोत चर्चेला सुरुवात। विषय आहे स्मृतिभ्रंश, कारणे आणि उपाय। मार्गदर्शन करतायत डॉक्टर शुभांगी पारकर आणि डॉक्टर राहुल चकोर। पुन्हा एकदा दोघांचं सुद्धा मी या कार्यक्रमात स्वागत करते। मुळात 21 सप्टेंबर हा दिवस वर्ल्ड अल्झायमर डे अर्थातच जागतिक अल्झायमर दिवस म्हणून साजरा केला जातो। तर यामागे काही पार्श्वभूमी आहे का, किंवा काय आहे या दिवसाचं महत्त्व? सर काय सांगाल? अल्झायमर डिमेन्शिया किंवा स्मृतिभ्रंश याबद्दल लोकांमध्ये खूप कमी माहिती आहे आणि त्यामुळे बऱ्याच वेळा या रुग्णांचं योग्य निदान होत नाही, त्यांना योग्य काय उपचार आहेत ते मिळत नाहीत। या सगळे कारणांसाठी या आजाराबद्दल जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस 21 सप्टेंबर हा वर्ल्ड अल्झायमर डे म्हणून साजरा करण्यात येतो। त्यासाठी मी सर्वप्रथम दूरदर्शनचे आभार मानेन की त्यांनी हा विषय घेतला आणि हा किती महत्त्वाचा विषय आहे हे आपल्याला आता कार्यक्रमाच्या पुढे कळणारच आहे। आणि ह्या कार्यक्रमाद्वारे आपण लोकांमध्ये याबद्दल ज्या माहिती नाही आहे त्याबद्दल माहिती करून देऊया आणि जे गैरसमज आहेत ते देखील आपण अर्थात ते दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो। आता मुळात स्मृतिभ्रंश म्हणजे नेमकं काय, म्हणजे अल्झायमर आणि स्मृतिभ्रंश यांच्यामध्ये काही फरक आहे का? स्मृतिभ्रंश म्हणजे डिमेन्शिया ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, पण स्मृतिभ्रंश हा अतिशय उत्तम शब्द आपण मराठी किंवा हिंदीमधनं वापरू शकतो की ज्याच्यामध्ये हा जो मेंदूचा विकार आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तीची स्मृती किंवा त्याची लक्षात ठेवायची क्षमता ही खूप कमी झालेली असते। म्हणजे आपण सगळे थोडा थोडा विसरभोळेपणा असतो आपल्याला, आणि पण आपल्याला आठवत जातं, पण हा जो आजार आहे हा वाढत जातो। म्हणजे की स्मृती जी कमी होण्याची जी लक्षण आहे ते वाढत जातं आणि त्या अनुषंगाने त्या व्यक्तीचं दिवसागणिक त्याची जी क्षमता आहे रोजचं काम करायची किंवा निर्णय घ्यायची, किंवा आपण भाषा बोलत असतो किंवा आपण बऱ्याच गोष्टींमध्ये एकाग्रता करत असतो, तर या सगळ्याच क्षमतेवरती परिणाम होतो। आणि ज्या गोष्टींची त्याला आजतागायत उत्तम सवय आहे आणि ज्या गोष्टी त्याला पाठ आहे, बँकेत कसं जायचं माहिती आहे, हॉस्पिटलमध्ये कसं जायचं माहिती आहे, पण हीच व्यक्ती आता रस्ते चुकायला लागते, त्याला
आपल्याला नावं आठवत नाही, आपण काय करायचं आहे, काय केलं पाहिजे, योग्य निर्णय कसे घेतले पाहिजे हेही सुचत नाही आणि हळूहळू त्याच्या व्यक्तिमत्वामध्येही आपल्याला परिणाम दिसायला लागतो. कधी कधी त्याचा भावनिक परिणाम दिसायला लागतो, म्हणजे की जेव्हा हसायचं नाही तेव्हा हसू शकतो किंवा अगदी भावनांवरती कंट्रोल किंवा काबू राहत नाही. तर अशा प्रकारे स्मृतीसह इतर सर्व लक्षणांनी बनलेला असा हा महत्वाचा आजार आहे की जो जगाच्या सार्वजनिक आरोग्यासाठी एक महत्वाचं आव्हान आहे. जसं तुम्ही म्हणालात की अगदी दैनंदिन आयुष्यामध्ये सुद्धा परिणाम करणारा असा हा आजार म्हणजे स्मृतिभ्रंश आणि तो हळूहळू वाढत जाणारा आजार आहे. मग सर मला तुम्हाला विचारायला आवडेल की आपण अल्झायमर डे म्हणून साजरा करतोय आजचा दिवस, तर स्मृतिभ्रंशाची कारणं म्हणजे अल्झायमर असं म्हणता येईल का? नाही, स्मृतिभ्रंशाची अनेक कारणं आहेत, पण सगळ्यात महत्वाचं कारण आहे अल्झायमर डिमेन्शिया. बरं. 50 ते 70% ज्या केसेस आहेत स्मृतिभ्रंशाच्या त्यातले 50 ते 70% केसेस अल्झायमर डिमेन्शियामुळे आहेत. इतर त्याची कारणं आहेत स्मृतिभ्रंशाची, म्हणजे व्हॅस्क्युलर डिमेन्शिया की स्ट्रोक झाला पेशंटला, मल्टिपल स्ट्रोक झाले, पॅरालिसिसचे अटॅक झाले, तर त्याच्यामुळे देखील स्मृतिभ्रंश होऊ शकतो. किंवा काही एकदम रेअर कारणं आहेत जसे की लिव्ही बॉडी डिमेन्शिया किंवा फ्रंटोटेम्पोरल डिमेन्शिया, ही त्याची रेअर कारण आहेत. पण सगळ्यात महत्वाचं कारण स्मृतिभ्रंशाचं आहे ते आहे अल्झायमर डिमेन्शिया. बरं. मग या अल्झायमर डिमेन्शियाबद्दल मॅडम तुमच्याकडून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. अल्झायमर डिमेन्शिया जो आहे तो साधारणतः आपल्याला 65 वयानंतर दिसायला लागतो. म्हणजे तसे डिमेन्शिया जे असतात ते आपण त्या वयाच्या दरम्यान 60-65च्या नंतरच पाहत असतो. आणि इथे जसं की स्मृती जाणं हा एक महत्वाचा भाग आहे की ती व्यक्ती अचानक हळूहळू बऱ्याच गोष्टी विसरू लागते आणि शब्दच आठवत नाहीयेत किंवा त्यांना आपल्या आयुष्यातले निर्णय घेता येत नाहीये. कधी कधी पैशाचा व्यवहार फार चुकीचा केला जातो. मला आठवतं माझ्या एका पेशंटने तिचं अतिशय उत्तम अशी जी इस्टेट होती गावामध्ये ती अशी अतिशय स्वस्तामध्ये कोणाला तरी विकून टाकली, कारण तिची जजमेंट गेली होती त्याच्यामध्ये की तिला ते तर्कता ज्याला आपण म्हणतो तो तर्क करता येत नव्हता किंवा वास्तवाची भान तिला राहिलेलं नव्हतं. आणि बऱ्याच वेळेला मग हळूहळू याच्यामध्ये भावनिक बेकाबू व्हायला लागतात किंवा वागणुकीमध्ये फरक दिसायला लागतो, चिडकी व्हायला लागते व्यक्ती आणि हळूहळू म्हणजे मग त्यांचं साधारणतः बाथरूम लघवी संडास याच्यावरचाही कंट्रोल जातो, मग त्यांचं चालणं किंवा इतर गोष्टींवरतीही कंट्रोल जातो. म्हणजे अल्झायमर डिमेन्शिया आहे हा टप्प्याटप्प्याने वाईटच मार्गाला जातो. म्हणजे की प्रत्येक दिवसागणिक ज्याला आम्ही प्रोग्रेस म्हणतो तो फार वाईट होत असतो त्या ह्या आजाराचा. आणि म्हणूनच तो फार महत्वाचा आहे आणि या आजाराचं जेवढ्या लवकरात लवकर आपण डायग्नोसिस करू तेवढा आपण काही थोडाफार फायदा पेशंट्सना देऊ शकतो. अगदी जसं तुम्ही म्हणालात की हा आजार हळूहळू वाढणारा आहे आणि तो जो रोगी किंवा ज्याला झालेला आहे त्याला तो अतिशय घातक असा होऊ शकतो, कारण का अगदी दैनंदिन जीवनातल्या किंवा त्याच्या रोजच्या ज्या गोष्टी आहेत त्याही त्याचा विसर पडायला लागतो त्याला, नाही का? मग या रोगाची नेमकी कारणं कोणती असू शकतात सर, काय सांगाल? या रोगाचं असं एक कुठलंही डेफिनेट कारण असं सांगता येत नाही. सगळ्यात महत्वाचं त्याचं आपण रिस्क फॅक्टर्स असं म्हणतात की रिस्क फॅक्टर्स काय आहेत, हे आजार कोणाला होऊ शकतात. सगळ्यात महत्वाचं त्याचं कारण आहे की वयाप्रमाणे हा होणारा एक प्रकारचा आजार आहे. पण हे नॉर्मल वयाप्रमाणे म्हणजे नॉर्मल नाही, हा प्रकार हा वयाप्रमाणे होणारा आजार आहे. साधारण 65 वर्षानंतर 60 किंवा 65 वर्षानंतर च्या लोकांमध्ये हा आजार दिसतो. 65 वर्षानंतर साधारणपणे 1 ते 5% लोकांमध्ये हा आजार दिसतो आणि 85 वर्ष जसं वय वाढत जातं तसं त्याचं प्रमाण पण वाढत जातं आणि 85 वर्षानंतर जवळजवळ 20 ते 50% लोकांना हा आजार असू शकतो. तर वय एक त्याचं महत्त्वाचं कारण आहे. दुसरं आहे म्हणजे काही हेरिडिटरी कारणं की जी फॅमिलीमध्ये ना कोणाला जर असेल हिस्ट्री डिमेन्शियाची याची, तर ते एक कारण असू शकतं. स्ट्रोक्समुळे होऊ शकतं की पॅरालिसिसचे अटॅक्स आलेले असतील बऱ्याच वेळा, त्याच्याने होऊ शकतो. डायबिटीज, ब्लड प्रेशर, अल्कोहोल म्हणजे मद्यपान, ही काही त्याची रिस्क फॅक्टर्स आहेत.
की ज्याच्यामुळे हा अल्झायमर डिमेन्शियाचा आजार लोकांना होऊ शकतो. म्हणजे जसं सर तुम्ही म्हणालात की जसं जसं वय वाढतं तसं तसं त्या आजाराचं प्रमाण सुद्धा वाढायला लागतं. तर मला त्याही मुद्द्याकडे यायचंय की तरुणाईमध्ये या आजाराचं नक्की प्रमाण काय आहे. पण त्यापूर्वी एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. दीप्ती नाईक आपल्याशी बोलतायत चिंचवडहून. नमस्कार, बोला. मॅडम नमस्कार. नमस्कार. मी दीप्ती नाही बोलते, चिंचवड दीप्ती नाही बोलते मी. माझं बोला. वय 45 वर्ष वय माझं आहे. तर आता 2 महिने झाले मला असं म्हणजे नाव वगैरे विसरते किंवा स्पेलिंग वगैरे विसरते. असं त्याकरता मला काय करता येईल? त्यांचा मला वाटतं आजार मिळताच होता. आपण त्याच विषयावर आता बोलतो आहोत की त्यांनाही 2 महिन्यांपूर्वी, मला वाटतं वय 45 त्यांनी सांगितलेलं आहे आणि 2 महिन्यांपासून त्यांना असं होतंय की नाव विसरायला होतंय किंवा स्पेलिंग विसरायला होतंय. तर यावरचा उपाय किंवा ह्याला नक्की काय म्हणायचं? हा अगदी सर्वसाधारण प्रश्न आहे. बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं अरे रोजच्या व्यक्तीचं नाव पटकन तोंडावर जिभेवर येत नाहीये किंवा आपण एखादी गोष्ट कुठे ठेवली पटकन आठवत नाहीये आणि त्यांचं वय 45 आहे. तर अशा वेळेला एक महत्वाची गोष्ट आहे की त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे, पार्श्वभूमी काय आहे. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, आपण सगळे आज शहरात जी कामं करतो आहोत किंवा कामांमध्ये बिझी आहोत, एका वेळेला अनेक कामं आपण करत असतो आणि अशा वेळेला आपलं लक्ष हे अनेक कामांमध्ये विभागलं जातं आणि अशा वेळेला होतं काय की एका कामाकडे जेवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन किंवा एकाग्रता व्हावी तेवढी होत नाही आणि हे सगळं करता करता आपल्या मनावरचा प्रेशर, तणाव सुद्धा वाढतो आणि याचा साधारणतः आपल्या विसराळूपणावर परिणाम होऊ शकतो. आणि त्यांनी जर हे पाहिलं की आपल्याला हे साधारणतः त्यावेळी लक्षात येत नाहीये किंवा नाव आठवत नाही पण थोड्या वेळाने ते आठवतं, तर कदाचित हा जो परिणाम आहे हा त्यांच्यावरती येणाऱ्या तणावाचा परिणाम असू शकतो. हा कदाचित सिरियसली डिमेन्शिया किंवा अल्झायमर आजार असू शकणार नाहीये. पण मला असं वाटतं हे त्यांनी जाणून घ्यायला पाहिजे आणि त्यांनी स्वतःला कुठेतरी वेळ दिला पाहिजे, कुठेतरी ज्याला आपण असं म्हणतो की मानसिक स्थिरता दिली पाहिजे. आणि जे काही काम करणार आहोत ठीक आहे, मनामध्ये काहीतरी अशा अनेक गोष्टी चालल्या आहेत. कधी घरी असताना कामावरचा व्याप आठवतो, कामावर असताना घरचा व्याप आठवतो आणि मग अशा वेळेला साधारणतः असा विसरभोळेपणा जो असतो तो जाणवायला लागतो आणि या वयामध्ये आपण सगळेच कामाची आपली व्याप वाढलेलाच असतो आणि तक्रारी पण खूप वाढलेल्या असतात आणि समस्या पण खूप असतात. तर विसराळूपणा, नावं विसरणं आणि काही गोष्ट विसरणं हे साधारणतः होत जातं. पण तो खरंच सिरियस आजार असेल असं नाहीये. म्हणजे आजच्या या धावपळीच्या जगामध्ये एकाच वेळेला आपण अनेक कामं करतो, त्यामुळे आपल्याला विसरायला होतं. पण तो विसराळूपणा जर सातत्याने राहिला तर मात्र आपण योग्य ती दखल घेतली पाहिजे, नाही का? सर, मी मगाशी जसं तुम्ही म्हणालात की 60 किंवा 65 वर्षानंतर हा अल्झायमर हा आजार होतो, पण तरुणाईमध्ये ह्याचं प्रमाण किती आहे? म्हणजे तरुण मुलांना सुद्धा अल्झायमर झालेला आहे असं काही उदाहरण आहेत का किंवा असं काही प्रमाण आहे का? सगळ्यात पहिले मगासच्या प्रश्नाच्या संदर्भात मी सांगू शकतो की मल्टीटास्किंग जो आपण शब्द सगळीकडे ऐकतोय सध्या, मल्टीटास्किंग, त्याचे हे परिणाम आहेत की आपण करत असतो एक काम पण लक्ष असतं दुसरीकडेच, त्यामुळे ते कदाचित त्यांच्या लक्षात राहत नसेल. आता तुम्ही तो प्रश्न विचारला की तरुण वयात हा आजार होतो का? तरुण वयात हा आजार होऊ शकतो, पण त्याला जर फॅमिली हिस्ट्री असेल कोणाला, की त्यांच्या फॅमिलीमध्ये कोणाला हा आजार झालेला असेल पहिल्यांदी, आईला, वडिलांना 40-45 वर्षाच्या आतमध्ये किंवा 50 वर्षाच्या आतमध्ये, आणि जर त्या अशा व्यक्तीला जर स्मृती लक्षात राहत नाहीये, कामं करताना त्रास होतोय, कॅल्क्युलेशन जमत नाहीये किंवा नावं आठवत नाही किंवा कुठली वस्तू कुठे ठेवली हे आठवत नाही, तर त्यावेळी त्यांनी त्यांचं चेकअप करणं गरजेचं आहे. पण कमी वयामध्ये हा सर्वसाधारणपणे हा आजार दिसत नाही, अल्झायमर डिमेन्शिया दिसत नाही. क्वचित काही जेनेटिक कारणं आहेत की काही जेनेटिक म्युटेशन्स असतात. त्या व्यक्तीला जर ते म्युटेशन असेल आणि फॅमिली हिस्ट्री असेल तर हा आजार फक्त कमी तरुणाईमध्ये दिसू शकतो. अदरवाईज हा 65 वर्ष हा वयाप्रमाणे होणारा आजार आहे सगळ्यात. बरं. एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. बाळ जगताप आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार, बोला. पुण्यावरून बोलतोय. नमस्कार. हा, नमस्कार. हॅलो. हा, बोला. माझं वय आता 65, रिटायर्ड आहे. एका केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करत होतो. आवाजाचा त्रास होत होता कंपनीमध्ये. हॅलो. हा, बोला. तर आता माझा जो काही विस्मरण जे होतंय ते गेल्या 2-3 वर्षापासून असं होऊ लागले, 2-4 वर्षापासून, की एखाद्या हातात बाटलीचं झाकण असतं पण कुठे बाटलीचं झाकण कुठे मी असं विचारतो. म्हणजे अशा गोष्टी, कुठे ठेवलेल्या वस्तू लक्षात राहत नाहीत, काही नावं लक्षात राहत नाहीत वगैरे वगैरे. हॅलो. बरं, धन्यवाद सर. त्यांनाही 65 वर्ष वय आहे आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करणारे असं ते गृहस्थ होते आणि आवाजाचा त्यांना त्रास होत होता
आणि आता 2-4 वर्षापासून त्यांनाही असा विसराळूपणा सुरू झालेला आहे, तर काय सांगाल? वयाप्रमाणे मेंदूची लक्षात ठेवायची क्षमता ती कमी होतेच, सगळ्यांनाच ती होते. त्याला आपण बिनाईन सेनेसंट फॉरगेटफुलनेस किंवा वयाप्रमाणे लक्षात ठेवण्याची शक्ती कमी होते असं म्हणतो. बरोबर. पण जर ही लक्षात ठेवण्याची शक्ती कमी झाल्यामुळे ती दैनंदिन जीवनातलं काम करण्याला जर अडथळे निर्माण होत असतील आणि जर इतरांना देखील ते लक्षात येत असेल की हां, ह्या व्यक्तीला आता खरंच काहीतरी लक्षात राहत नाहीये असं जर वाटत असेल तर ते काळजी करण्याचं कारण आहे. आणि जर हे लक्षात ठेवायचं जी तक्रार आहे ती जर वाढत असेल काही वर्षांमध्ये, 2 वर्ष, 3 वर्ष, 4 वर्ष, तर ते विचार करण्यासारखं कारण आहे. कारण की अल्झायमर डिमेन्शिया जो आहे तो एक स्पेक्ट्रम आहे. म्हणजे तो वाढत अशा पद्धतीने जातो की सुरुवातीला आपण जी स्टेज असते त्याला आपण म्हणतो की माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट. माइल्ड कॉग्निटिव्ह इम्पेअरमेंट याचा अर्थ असा आहे की अगदी कमी प्रमाणात त्यांचा लक्षात ठेवण्याचा जो त्रास असतो पेशंटला, पण त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनामध्ये काही त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत नसतं. पण अशा पेशंट्समधून काही टक्के पेशंट, 10% समजा साधारणपणे पेशंट पुढच्या काही वर्षांमध्ये, 1 वर्षामध्ये किंवा 2 वर्षांमध्ये त्यांना अल्झायमर डिमेन्शिया होऊ शकतो. पण 90% लोकांना ते आहे त्याच परिस्थितीत ते राहतात. म्हणजे त्यांना हा काय वाढत जात नाही त्रास. ते कदाचित ती लोक त्यांच्यासाठी म्हणजे हे वयाप्रमाणे होणारा हा जो परिणाम आहे तो दिसतो. जर आता ह्या व्यक्ती ज्यांनी जो विचारला आपल्याला प्रश्न, जर त्यांचं हे विसरण्याचं प्रमाण जे वाढतच जात असेल आणि दैनंदिन जीवनात त्यांना त्याच्यामुळे अडथळे निर्माण होत असतील किंवा इतरांच्या देखील ते लक्षात येत असेल की हां, या व्यक्तीला की काही तरी लक्षात राहत नाही आहे, आणि मॅडमनी ज्या पद्धतीने सांगितलं मगाशी की थोड्या वेळानंतर त्यांच्या लक्षात येतं की हे आपल्या हातातच होतं ही वस्तू, त्यामुळे ते काळजी करण्याचं बहुतेक कारण नाही आहे. आणि अल्झायमर डिमेन्शियामध्ये जेव्हा आपण डायग्नोसिस जे रुग्णाला देतो की तुम्हाला अल्झायमर डिमेन्शिया झालेला आहे, तेव्हा त्याचं लक्षात जे राहण्याची जी कार्यक्षमता असते ती इतकी कमी झालेली असते की ती जी वस्तू ज्या योग्य ठिकाणी ठेवायच्या ऐवजी ते दुसऱ्याच कुठे अयोग्य ठिकाणी ठेवतात. म्हणजे समजा चावी असेल तर ती चावी नेहमी आपण कपाटामध्ये ठेवतो किंवा कपाटावर ठेवतो किंवा शोकेसमध्ये किंवा खुंटीला अडकवून ठेवतो. तर अल्झायमर डिमेन्शियाची व्यक्ती ती चावी आहे ती दुसरीकडेच कुठेतरी ठेवेल, फ्रीजमध्ये किंवा किचनमध्ये किंवा इतर ठिकाणी, म्हणजे तिथे आपण कधी विचारही करू शकत नाही. असं जर होत असेल त्यावेळी कदाचित त्या पेशंटला अल्झायमर डिमेन्शिया, तर काळजी करण्याचं कारण आहे. जर चावी इथे कुठेतरी ठेवली असेल नंतर ती सापडते तर त्याला काही काळजी करण्याचं कारण नाहीये. म्हणजे जसं मॅडम पण म्हणालात आणि तुम्ही तेच म्हणता आहात की दैनंदिन जीवनामध्ये अडथळे आणणाऱ्या गोष्टी जर वारंवार घडत असतील तर मात्र काळजी करण्याचं कारण आहे, नाही का? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. संध्या कुलकर्णी आपल्याशी बोलतायत ठाण्याहून. नमस्कार, बोला. नाही, नमस्कार. प्रश्न माझ्या मैत्रिणीसाठी आहे. मला असं विचारायचं आहे की अति आनंद, अति उत्साह किंवा नैराश्य यामधून अल्झायमर किंवा सुप्तिभ्रंश वगैरे असं उद्भवू शकतो का, आणि असेल तर त्याच्यावर उपाय काय? बरं, धन्यवाद. खूप छान असा वेगळाच प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की अति आनंद, की म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की भावनिक दृष्ट्या सुद्धा हा आजार परिणाम करणारा आहे, त्यामुळे समजा अति आनंद झाला किंवा अति उत्साही माणूस किंवा अति नैराश्य यामुळे सुद्धा हा आजार होऊ शकतो का? मुळामध्ये अतिउत्साह किंवा अति नैराश्य हा एक वेगळ्या प्रकारचा मानसिक रोग आहे. आणि तो जर साधारणतः टप्प्याटप्प्याने येत असेल, एकदा अतिउत्साह आहे किंवा एकदा अति निरुत्साह आहे, तर त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून आपण बघायला पाहिजे. पण समजा निरुत्साही माणसं आहेत की ज्याला आपण डिप्रेशन असं म्हणतो, त्या आजारामध्ये त्या आजाराचा भाग म्हणून विसरभोळेपणा असतो. आणि जसं आपण तर म्हणजे की हा थोडासा स्मृतिभ्रंशापासून वेगळा आहे, पण विसरभोळेपणा आहे आणि जो आपल्याला डिप्रेशनमध्ये दिसतो. आणि डिप्रेशनमध्ये साधारणतः जशी आपण डिप्रेशनची ट्रीटमेंट करायला लागतो तस तसा हा विसरभोळेपणातनं ही मंडळी बाहेर येतात. तर आणि डिप्रेशनमुळे का येतो हा आजार, तर त्यावेळेला त्यांना अतिनैराश्यामुळे पुन्हा त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किंवा त्याचा एखाद्या गोष्टीमधला इंटरेस्ट गेलेला असतो. म्हणजे ज्या गोष्टी आपण नवीन शिकू शकू त्या शिकू शकत नाहीत, हा एक भाग आहे त्याच्यातला. आणि त्याच्यामुळे जर निरुत्साह असेल, जर डिप्रेशन असेल तर ते तपासून घेणं हे खूप महत्वाचं असतं.
काही वेळेला आम्ही असंही पाहिलेलं आहे की साधारणतः वरच्या वयात म्हणजे साधारणतः जेव्हा ज्येष्ठ नागरिकत्व येत असतं आणि त्यावेळेला बऱ्याच वेळेला स्मृतिभ्रंशाची जे इतर स्मृतिभ्रंश आहेत त्यांची लक्षणं ही बरीचशी मानसिक आजार असू शकतात आणि त्यातले डिप्रेशन हे एक असं लक्षण आहे की ते एक त्या स्मृतिभ्रंशाचा एक सुरुवातीचं लक्षण म्हणून ते सुरू होतं आणि साधारणतः 5-10 वर्षांनी आपल्याला स्मृतिभ्रंश दिसायला लागतो जो वेगळ्या प्रकारचा डिमेन्शिया आहे आणि म्हणून आपल्याला साधारणतः उदासीनता किंवा डिप्रेशनचा आजार आहे आणि तो जर उशीर वयात आला तर तिथे आपल्याला लक्ष देणं खूप महत्वाचं असतं. पण विसरभोळेपणा डिप्रेशनचा भाग असेल आणि जर आपण डिप्रेशनची ट्रीटमेंट दिली तर ते नक्कीच बरं होणार आहे. बरं बरं बरं. म्हणजे डिप्रेशन हे एक महत्वाचं कारण असू शकतं स्मृतिभ्रंशासाठी, नाही का? जसं अल्झायमर आहे त्याप्रमाणे. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. ललित परदेशी आपल्याशी बोलतायत नंदुरबारहून. नमस्कार, बोला. माझं वय 40 आहे मॅडम. बरं. आणि मी एका महाविद्यालयात ज्युनियर क्लर्क पदी कार्यरत आहे आणि मलाही 2-3 वर्षापासून असा त्रास होतोय की कुठली फाईल कुठे ठेवली हे लक्षात राहत नाही. तर याच्यावर काही उपाय सांगाल तर बरं होईल. त्यांचंही म्हणणं हेच आहे की वय 40 वर्ष आहे, एका महाविद्यालयात ज्युनियर क्लार्क म्हणून ते नोकरी सुद्धा करतायत, पण गेल्या 2-3 वर्षापासून त्यांनाही असा जरा विसराळूपणा वाढत चाललेला आहे की म्हणजे कुठल्या फाईल्स कुठे ठेवल्यात हे त्यांच्या लक्षात राहत नाही. तर यावर त्यांनी उपाय विचारलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे की जेव्हा असं लक्षात येतं की आपल्याला काही लक्षात राहत नाहीये किंवा दैनंदिन काम करण्याला काही त्रास होतोय तर त्याकरता त्याची अनेक कारणं आहेत. जसं मगाशी सांगितलं अल्झायमर डिमेन्शिया एक त्यातलं महत्त्वाचं कारण आहे, पण काही अशी कारणं आहेत की त्याच्यावर अल्झायमर डिमेन्शियावर असं एकदम परफेक्ट असं ट्रीटमेंट नाहीये किंवा क्युअर नाहीये, पण अशी अनेक अजून कारणं आहेत की ज्याच्यावर उपाय आहेत. बरं. त्याकरता जेव्हा ही अशी लक्षणं कुणालाही दिसतील तर त्यांनी चेकअप करून घेणं स्वतःचं सगळ्यात महत्त्वाचं आहे की खरोखर म्हणजे त्यांच्या लक्षात राहतंय का, किती लक्षात राहतंय हे. काही डॉक्टरांना भेटल्यानंतर ते मेंटल स्टेटस, एक मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन असतं ते करतात. त्याच्यामधून त्यांना डॉक्टरांच्या लक्षात येतं की हे खरंच या व्यक्तीला लक्षात राहण्यामध्ये त्रास आहे का नाही, आणि जर लक्षात राहण्यामध्ये जर त्रास असेल तर त्याची इतर कारणं काही आहेत का ज्याच्यावर उपाय आहेत. म्हणजे उदाहरण मी देऊ शकतो की विटॅमिन डेफिशियन्सी, जर व्हेजिटेरियन असतील लोक तर त्यांना विटॅमिन डेफिशियन्सी असू शकते, B12 विटॅमिन, किंवा थायरॉइड डेफिशियन्सी असू शकते, हायपोथायरॉइडिझम. त्याच्यामुळे देखील लक्षात राहण्यामध्ये काही परिणाम होऊ शकतात, म्हणजे स्मृतिभ्रंशचं होऊ शकतं. त्याकरता कोणालाही जर असं वाटत असेल आता या व्यक्तींना ती फाईल कुठे ठेवली लक्षात राहत नाही तर त्यांनी चेकअप नक्की करून घ्यावा. त्यांना अल्झायमर कदाचित नसेल कारण त्यांचं वय 40 वर्षच आहे, त्यांना अल्झायमर नसणारच, पण त्यांनी चेकअप मात्र नक्की करून घ्यावा. आणि थायरॉइड, शुगर, विटॅमिन डेफिशियन्सी आहे का नाही, काही इन्फेक्शन झालं आहे का नाही, किंवा इतर काही साईन्स आहेत का, लक्षणं इतर काही आहेत का, किंवा मग जर इतर लक्षणं डॉक्टरांना दिसली तर ते कदाचित CT स्कॅन करायला सांगतील किंवा असं. म्हणजे चेकअप करणं हे महत्त्वाचं. हा जो आपला उद्देश ह्या कार्यक्रमाचा हाच आहे की लक्षात राहत नसेल तर ते दुर्लक्ष करू नये आपले माणसाने, जनजागृती. आणि तर त्यांनी दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जावं आणि डॉक्टर चेकअप करतील आणि काही जर डॉक्टरांना वाटलं तर ते त्यांना टेस्ट लिहून देतील आणि त्या पद्धतीने जर काही त्याच्यामध्ये मिळालं तर त्याची योग्य ट्रीटमेंट करता येईल त्यांना. म्हणजे इतर काही कारणं असतील जसं तुम्ही उदाहरणं सुद्धा दिलेली आहेत त्यावर उपाय असू शकतात, पण अल्झायमरवर नेमके कोणते उपाय आहेत हे जाणून घ्यायचे आहे. पण एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. प्रणाली कापसे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. माझा प्रश्न माझ्या मैत्रिणीसाठी आहे. तिचं वय आता 40-42च्या आसपास असेल. तिच्या वडिलांना 75च्या नंतर थोडे दिवस डॉक्टरनी सांगितलं होतं की यांना लक्षात राहत नाही, काहीतरी प्रॉब्लेम होत होता, पण त्याच्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम क्युअर झाला आणि 1-2 महिन्यात ते एक्सपायर झाले. हा हेरिडिटरी असू शकतो का, हा एक प्रश्न आहे. त्याच्यानंतर ती स्वतः OCDची पेशंट आहे. एन्झायटीवरती तिची ट्रीटमेंट चालू होती, सिटॅलोपेस्टच्या तिच्या गोळ्या चालू होत्या, पण काही गोष्टी ती आता उत्तम रीतीने करू शकते पण लक्षात राहत नाही असं बरेचदा तिचं होतं आणि थोडंसं तिला गोंधळल्यासारखं होतं. तर हे हेरिडिटरी कितपत असू शकतं आणि सायकॅट्रिस्टच्या ट्रीटमेंट तिला घेतलेल्या होत्या, त्याचा काही त्रास म्हणजे साईड इफेक्ट असू शकतात का? बरं, धन्यवाद. मॅडम काय सांगाल? पहिल्यांदा आपल्याला हे माहीत
करून घेतलेला आहे आपण की तिला OCDचा आजार आहे आणि OCDच्या आजारामध्ये ट्रीटमेंट घेणं हे अतिशय आवश्यक आहे, कारण हा अतिशय त्रासदायक आजार आहे. म्हणजे ज्यांना हा आजार होतो त्यांना त्यांचं संपूर्ण आयुष्यच अगदी त्रासदायक झाल्यासारखं वाटतं. आणि OCD मध्ये होतं काय की त्यांची जी ऑब्सेशन्स असतात किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मंत्रचळ म्हणतो की त्याच गोष्टी चेक करून पाहणं, त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा करणं, तेच विचार, तेच चित्र डोक्यामध्ये येणं, याच्यामध्ये त्यांचं संपूर्ण लक्ष गुंतलेलं असतं. आणि त्यामुळे त्यांच्या जे दैनंदिन इतर गोष्टी आहेत की ज्या इतरांच्या सहज लक्षात राहू शकतात त्या त्यांच्या सहज लक्षात राहू शकत नाही. आणि हे OCD सारख्या आजारामध्ये बऱ्याच वेळेला आमचे पेशंट आमच्या गोष्टी लक्षात राहत नाहीत अशी तक्रार करतात. तर तो काही स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शिया हा या प्रकारचा आजार असतो असं नाही, पण त्यांना जो मूळ आजार आहे त्याच्या अनुषंगाने त्यांना हे जाणवत असतं, ज्याला आपण रिलेटिव्हली की आपल्याला हे आठवत नाही हे जाणवत असतं. आता दुसरी गोष्ट अशी आहे की OCD सारख्या आजारामध्ये ट्रीटमेंट घेण्याशिवाय आपल्याला पर्याय नाहीये. वर्तणूक उपचार पद्धती आहे पण ती तेवढीच पुरेशी नाहीये. आणि न्यूरोट्रान्समीटर किंवा जी रसायनं जी आहेत त्यांच्या अनुषंगाने आपल्याला उपचार द्यावे लागतात. आज अतिशय उत्तम उपचार आहेत, तर हे उपचार देणं खूप आवश्यक आहे आणि त्यांनी ते घेतलं पाहिजे. त्याचा तसा साधारणतः स्मृतीवरती काही परिणाम होत नाही. थोडंसं मध्ये एक थांबवून, म्हणजे त्यांनी प्रश्न असा विचारला होता की हा हेरिडिटरी असू शकतो का त्यांनी, कारण का वडिलांचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे, पण त्यांना OCDचा त्रास होतोय. तर OCD म्हणजे नेमकं काय तेही अगदी थोडक्यात जर आम्हाला कळलं. हे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर किंवा ज्याला आपण मराठीमध्ये मंत्रचळ म्हणतो की जिथे एखादी व्यक्ती पुन्हा पुन्हा तीच गोष्ट बरोबर आहे की नाही, जागेवर ठेवली आहे की नाही, कुलूप लावलंय की नाही ते चेक करत राहते किंवा सतत हात धूत राहते आणि बऱ्याच गोष्टी तिच्या डोक्यामध्ये सतत येत असतात. तिला माहिती असतं की या गोष्टी आपल्या मनामध्ये येता कामा नयेत आणि तरीही त्या येत असतात आणि ती त्या थांबवू शकत नाही आणि त्या थांबवल्या नाहीत तर तिला असं प्रचंड म्हणजे की अस्वस्थ वाटत असतं. आणि या आजारामध्ये ज्याला आपण म्हणतो की त्या व्यक्तीची सगळी मानवी ऊर्जा कन्झ्युम होते. म्हणजे इतक्या त्या आजारामध्ये त्या गुंतल्या जातात की त्यांचे दैनंदिन व्यवहारही नीट होत नाही. तर असा हा अतिशय महत्वाचा न्यूरोटिक डिसऑर्डर ज्याला आपण म्हणतो असा तो आजार आहे. आणि त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना आपण नक्की काय करतोय किंवा ज्या गोष्टी करायला पाहिजेत त्या केल्या जात नाही, कारण त्या सगळी ऊर्जा जी असते ती त्या आजाराभोवतीच गेलेली असते. तर तो एक महत्वाचा मानसिक आजार आहे. आणि OCD जर त्यांनी विचारलं तर OCD मध्ये हेरिडिटरी किंवा अनुवंशिकता आहे. दुसरं त्याने अनुवंशिकता आहे आणि ती आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे, कारण की बऱ्याच वेळेला आपल्याला साधारणतः थोड्याफार प्रमाणामध्ये व्यक्तिमत्वामध्ये साधारणतः स्वच्छतेविषयी अतिशय जास्त स्वच्छता करणं किंवा इतर सध्या गोष्टी ज्या असतात चेकिंग करणं वगैरे या गोष्टी इतर नातेवाईकांमध्ये सख्या नातेवाईकांमध्ये दिसत असतात. तर त्या आजारामध्ये OCD मध्ये अनुवंशिकता आहे. त्यांनी डिमेन्शियामध्ये सुद्धा जर त्यांनी विचारलं वडिलांवरून तर मला डॉक्टरनी सांगितलंच ऑलरेडी की काही रिस्क फॅक्टर जे असतात ते आपल्या अनुवंशिकतेमधनं येतात. आणि जर समजा दोन्ही आई वडिलांकडे किंवा आपल्या कुटुंबामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्तींना जर स्मृतिभ्रंशाचा आजार असेल तर तो साधारणतः अनुवंशिकता त्या व्यक्तीमध्ये येऊ शकण्याची शक्यता नाकारता येत नाही आपल्याला. एक मला त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे की अनुवंशिकतेमुळे जे अल्झायमर डिमेन्शिया जे रुग्ण असतात त्यांना सर्वसाधारणपणे 50 वर्षाच्या आधी या आजाराची लक्षणं दिसतात. आता यांच्या वडिलांना 65 वर्षानंतर झालेलं, म्हणजे बहुतेक ते अनुवंशिक नाही हा आजार. जर 40 वर्षाच्या आधी वडिलांना झाला असता अल्झायमर डिमेन्शिया तर मग मात्र आपण अनुवंशिकतामुळे झाला असं महत्वाचा मुद्दा घेऊ शकतो, कारण का साधारणपणे 60 ते 65 वर्षामध्ये हा कुणाला येऊ शकतो. आणि मग तो जर 40च्या आत झाला असेल तर मात्र अनुवंशिकता हा हे कारण असू शकतं, नाही का? महत्वाचं कारण असू शकतं. एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. विवेक कर्वे आपल्याशी बोलतायत डोंबिवलीहून. नमस्कार, बोला. मी विवेक कर्वे बोलतोय डोंबिवलीवरनं. बोला. मला मे 1914 मध्ये TB झालं होता. डॉक्टरने त्याला पॅराकार्डिक इन्फेक्शन असं म्हटलं. तेव्हा मी TBची ट्रीटमेंट घेतली मार्च 1915 पर्यंत. पण ड्युरिंग दॅट ट्रीटमेंट की मला असं लक्षात आलं की माझ्या खूप कमी लक्षात राहत आहे. म्हणून मी डॉक्टरांना सांगितलं, कार्डिओलॉजिस्ट यांची मी ट्रीटमेंट घेत होतो त्यांनी मला सायक्लिस्टकडे पण पाठवलं होतं. सायक्लिस्टने मला ट्रीटमेंट पण दिली, पण अजून काय माझ्या खूप
कमी लक्षात राहतं. म्हणजे मी बाहेरचं काम करतो तर कधी कधी मला गाडीचं नावच आठवत नाही किंवा ठिकाणाचं नावच आठवत नाही किंवा मी चुकीच्या ठिकाणी जातो असं होतं. तर हे टीबी मुळेच्या औषधांमुळे होऊ शकतं का? आपलं वय कळेल का? 56 वर्ष. बर, धन्यवाद. सर काय सांगाल? 1914 साली त्यांना टीबी झाला होता आणि 1915 मार्च पर्यंत ते ट्रीटमेंट घेत होते आणि दरम्यान 2014ला त्यांना टीबी झाला होता आणि ते दरम्यान ट्रीटमेंट घेत होते. तर अशा वेळेला त्यांना स्मृतिभ्रंशाचा आजार वाढलेला आहे. नाही, टीबीशी याचा काही डायरेक्ट संबंध नाहीये स्मृतिभ्रंशाचा. टीबीच्या औषधांमुळे देखील असं काही होत नाही. जर मेंदूत टीबी मेनिंजायटिस झाला असेल तर त्याच्यामुळे स्मृतिभ्रंश होऊ शकतो. त्याचा पोस्ट इफेक्ट म्हणून सिक्वेल असं म्हणता येईल. पण डायरेक्टली जर कार्डियक इफ्युजन पेरिकार्डियल इफ्युजन असेल आणि त्याची औषधं घेतली असेल तर त्याच्यानी स्मृतिभ्रंशाचा त्याच्याशी काही संबंध नाही. पण त्यांचं आता 56 वय आहे आणि कुठे बाहेर कामाला गेले की त्यांना आठवत नाही की ठिकाण काय आहे नेमकं किंवा कुठे जायचंय आणि मग ते विसरतात. मग अशा वेळेला त्यांनी मला वाटतं ट्रीटमेंट घेणं म्हणजे त्यांनी चेक करून घेणं महत्वाचं आहे की मिनी मेंटल स्टेटस एक्झामिनेशन किंवा न्यूरोसायकोलॉजिकल चेकअप करून घेणं महत्वाचं आहे. आणि जर खरोखरच डॉक्टरांच्या लक्षात असतं म्हणजे टेस्टमधून जर लक्षात येत असेल की यांना लक्षात राहत नाही तर मग त्यांनी पुढच्या टेस्ट करणं गरजेचं आहे. जसं मी सांगितलं थायरॉइड आहे, विटामिन डेफिशियन्सी आहे किंवा इतर काही कारण आहेत, शुगर, ब्लड प्रेशर किंवा पूर्वीचं काही स्ट्रोक झाले असतील, ही सगळी चेकअप त्यांनी करून घेणं गरजेचं आहे. आपण जसं मगासपासून म्हणतोय की मल्टीटास्किंग, एका वेळेला अनेक कामं करायची असतात. आताही कार्यक्रमाच्या दरम्यान एका वेळेला अनेक प्रश्नही येतात. त्यामुळे माझंही 2019 झालेलं आहे. हे एक उदाहरण होऊ शकतं प्रेक्षकांसाठी, नाही का? आपण जसं म्हणतोय की अल्झायमर हा जो आजार आहे तो वयाच्या 60 किंवा 65 वर्षानंतर वाढतो. पण नेमकी सुरुवातीची लक्षणं काय असू शकतात? अगदी दैनंदिन व्यवहारामध्ये अडथळा यायला लागतो, दैनंदिन व्यवहार आपण विसरू लागतो, हे एक कारण आहे. पण मग जसा जसा तो वाढत जातो तशी त्याची लक्षणं कशी काय दिसू शकतात? बऱ्याच वेळेला एक महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की स्मृतिभ्रंश किंवा लक्षात न राहणं हे लक्षण बऱ्याच वेळेला नंतर येतं आणि साधारणतः त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं किंवा त्यांना साधारणतः मानसिक लक्षणं येणं, अशा प्रकारची लक्षणं ही बरीच आधी येतात आणि त्याच्यामुळे लोकांना किंवा आजूबाजूच्या व्यक्तींना हा आजार ओळखणं कठीण जातं. म्हणजे की ते सांगतात की चिडचिडा झालेला आहे किंवा गोष्टीचा निर्णय बरोबर घेत नाही. बऱ्याच वेळेला सोशल की ज्याला आपण सामाजिक साधारणतः समारंभ असतात त्यातनं हे व्यक्ती त्याच्यामध्ये मिळून मिसळून वागत नाहीयेत किंवा त्यांना प्लॅनिंग नीट करता येत नाहीये किंवा त्यांचं अटेन्शन किंवा कॉन्सन्ट्रेशन नीट होत नाहीये आणि बऱ्याच अशा कधी कधी अगदी संशयी प्रवृत्ती सुद्धा आपल्याला दिसायला लागते. म्हणजे मला आठवतं माझ्या एका पेशंट होत्या आणि त्यांच्या सुनबाई त्यांना घेऊन आल्या होत्या आणि त्या सुनबाईंच्या अंगावर नेहमी हे सांगायचं की तू माझे कपाटातले दागिने चोरलेस म्हणून. आणि खरं ते दागिने त्यांनी ते पुरसुंडीत बांधून व्यवस्थित ठेवलेले असायचे, पण ते नेमके त्या कपाटात न ठेवता कुठे ठेवलेत हे त्यांनाही आठवायचं नाही. कारण जसं त्यांनी म्हटलं ते अयोग्य ठिकाणी जाऊन ते ठेवायचे, म्हणजे की कुठल्याही घडवंचीवर ठेवायच्या. आणि मग त्यानंतर त्यांनी पोलिसांमध्ये जाऊन तक्रार केली की माझी सून जी आहे ती माझे दागिने चोरते आणि मला चळते. आणि खूपच मोठा प्रकार झाला होता. पहिल्यांदा पोलिसांनी समजावून सांगितलं वगैरे. दुसऱ्या तिसऱ्या वेळेला त्यांना मग त्यांनी सांगितलं की तुम्ही खरंच डॉक्टरांकडे जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि त्याच्यानंतर मग आम्ही त्यांच्या बऱ्याचशा टेस्ट केल्या की मिनी मेंटल स्टेटस आहे आणि मग सरळ आम्ही MRI पण सुद्धा केला त्यांचा. पण त्याच्यामध्ये मग स्मृतिभ्रंशाचे बरेचसे लक्षणं त्यांच्यामध्ये होती आणि त्याच्यामुळे मग त्या वारंवार त्यांच्या सुनेवरती चोरीचे आळ घेत होत्या आणि त्यांना ते खूप जड जात होतं. म्हणजे की सांभाळलं तर पाहिजेच सासूबाईंना, पण मग अशा वेळेला ते रोज आळ घालतायत, रोज चोरीचा आळ घालतायत, त्यांना पण ते खूप जड जात होतं. पण ही जी लक्षणं आहेत ही लक्षणं जरी आपल्याला साधारणतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये 60-65 वर्षानंतर दिसायला लागली तर या लक्षणांनी सुद्धा डॉक्टरांकडे जाणं, कारण ही लक्षणं मागून येणाऱ्या स्मृतिभ्रंश किंवा डिमेन्शियाची नांदी असू शकते. हो, म्हणजे खरंच हे खूपच भयावह किंवा घातक असं आहे. त्यामुळे असं काही लक्षणं दिसल्यानंतर योग्य ती डॉक्टरची ट्रीटमेंट घेणं हा एक महत्त्वाचा उपाय असू शकतो, नाही का? एक फोन आलेला आहे तो आपण घेऊया. आनंद आंबोरे आपल्याशी बोलतायत चिखली बुलढाण्याहून. नमस्कार, बोला.
हा नमस्कार मॅडम, मी आनंद आंभोरे बोलतोय चिखलीवरनं. माझा प्रश्न असा आहे की स्मृतिभ्रंश आपल्याला कमी करण्यासाठी नेमके कुठले व्यायाम प्रकार करता येतील? खूप छान प्रश्न विचारला की स्मृतिभ्रंश झाला आहे किंवा एकंदरीत अल्झायमर झालेला आहे, जो वाढत जाणारा स्मृतिभ्रंश आहे. मग यावर नेमके उपाय काय आहेत आणि मग असे काही छोटे छोटे व्यायाम आहेत का की जेणेकरून आपणच आपली काळजी घेऊ शकतो? काय सांगाल सर? जसं आपण बघितलं की अल्झायमर डिमेन्शिया हा वयाप्रमाणे होणारा एक आजार आहे आणि वय हे सगळ्यात महत्त्वाचं रिस्क फॅक्टर आहे की जे आपण नॉन मॉडिफायबल आहे, त्याच्यामध्ये आपण कोणी काही करू शकत नाही. तर आपल्या तरी देखील काही अशी कारणं आहेत की ज्याच्यामुळे रिस्क फॅक्टर्स की त्याच्यामुळे अल्झायमर डिमेन्शिया होऊ शकतो किंवा म्हणजे कॉन्ट्रीब्युटरी फॅक्टर असू शकतं ते. जसं की मगाशी मी सांगितलं ब्लड प्रेशर, डायबिटीज, स्मोकिंग आहे, अल्कोहोल आहे, ही कारणं आहेत. तर ही सगळ्या गोष्टी अवॉइड करणं, ब्लड प्रेशर चेकअप करणं, शुगर चेकअप करणं, स्मोकिंग, अल्कोहोल हे अवॉइड करणं आणि डाएट म्हणजे डाएट खूप महत्त्वाचं आहे. डाएटमध्ये आपण हिरव्या पालेभाज्या किंवा फ्रूट्स, कलर्ड फ्रूट्स आहेत, जी बेरीज म्हणतात, बेरीज आहेत किंवा इतर अनेक विविध प्रकारची फळं आपण जर खाल्ली किंवा अक्रोड म्हणा, हे असे जे हेल्दी फूड आपण जर घेतलं आणि हाय फॅट कंटेंटचं फूड जर अवॉइड केलं, याच्यानी कोलेस्ट्रॉल वाढतं, ज्याच्यानी वजन देखील वाढतं, हे फूड जर अवॉइड केलं तर त्याच्याने देखील एक प्रकारचं एक प्रिव्हेन्शन एक आहे अल्झायमर डिमेन्शियासाठी. आणि एक ॲक्टिव्ह लाईफस्टाईल असणं खूप महत्त्वाचं आहे. ॲक्टिव्ह म्हणजे जरी रिटायर झालेले व्यक्ती असतील तरी त्यांनी सोशली ॲक्टिव्ह राहणं खूप गरजेचं आहे की म्हणजे काही न करता जर मेंदूला काही चालनाच मिळत नसेल तर ते देखील एक रिस्क फॅक्टर असू शकतं अल्झायमर डिमेन्शियासाठी की मेंदूला काही चालना नाही, नुसतंच बसून आहे व्यक्ती, तर ते एक रिस्क फॅक्टर देखील आहे. त्यामुळे ॲक्टिव्ह राहणं, सोशली ॲक्टिव्ह राहणं किंवा कुठल्या तरी कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवणं, ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सामाजिक काम काही करत राहणं रिटायरमेंट नंतर देखील, हे काही त्याच्यासाठी प्रतिबंध होऊ शकतात. ओके. प्रतिबंधात्मक उपाय आहे, पण एकंदरीतच या आजारावर काही औषधं उपलब्ध आहेत का? काय सांगा? पहिली गोष्ट म्हणजे प्रतिबंधात्मक उपाय हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे याचा. आणि चुकीच्या सवयी, जसं की रिटायर्ड झालं आणि वय झाल्यानंतर वेळ असतो म्हणून भरपूर स्मोकिंग करायचं किंवा मित्रांबरोबर साधारणतः दारूच्या पार्ट्या करायचा, हे म्हणजे मला हे ठासून सांगावंसं वाटेल आम्हाला की हे थांबलं पाहिजे. आणि ज्याला आपण म्हणतो की आरोग्यपूर्ण जीवनशैली, हा आपला म्हणजे पहिला महत्वाचा टप्पा तो आपण त्या वयात गाठला पाहिजे. आता दुसरं, आपण जेव्हा डिमेन्शियावरती बोलतोय आणि उपाय म्हणतोय तर उपायांमध्ये पहिली गोष्ट म्हणजे रिव्हर्सेबल, की काही डिमेन्शिया जे आहेत की जे इन्फेक्शनमुळे होत आहेत किंवा थायरॉइड किंवा व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहेत, तर हे जे रिव्हर्सेबल की जे आपल्याला मागे वळून आणण्यासारखं आहेत, या डिमेन्शियांवरती आपण अत्यंत उत्तम उपाय करू शकतो. म्हणूनच डिमेन्शिया जेवढ्या लवकर ओळखता येईल ते आपल्याला ओळखणं पाहिजे. म्हणजे की त्या इन्फेक्शनची ट्रीटमेंट किंवा त्या कारणाची ट्रीटमेंट दिल्यामुळे तो डिमेन्शिया साधारणतः आपल्याला क्युअर करता येतो. पण बाकीचे अल्झायमर किंवा वयाप्रमाणे पेशी ज्या आपल्या मेंदूच्या आहेत त्या झडल्यामुळे होणारे डिमेन्शिया, ते आपल्याला रिव्हर्स करता येत नाही. पण आपण अनेक प्रकारची आजची जी औषधं अवेलेबल आहेत की जेवढी पाश्चात्य देशात मिळतात ती आज आपल्याही देशामध्ये मिळतात, त्या औषधांनी आपण स्मृतिभ्रंशाचा जो पटापट जो काही ज्याला प्रोग्रेस वाढत जाणार आहे, तो वेग असतो तो आपण रोखू शकतो. म्हणजे की क्युअर नाही म्हटलं तरी सुद्धा जीवनशैली जी आहे किंवा आयुष्याचा गुणवत्ता जी आहे ती आपण थोडीशी शाबूत ठेवू शकतो. कारण त्याचा जो वेगाने होणारा जो प्रोग्रेस आहे तो आपल्याला रोखता येऊ शकतो. म्हणजे एकदा अल्झायमर सारखे डिमेन्शिया झाले तर त्याला आपल्याकडे क्युअर नाहीये, पण आपण ते किती हळू करू शकतो किंवा साधारणतः त्या व्यक्तीचे आयुष्य किती सुकर करू शकतो इकडे आपण बघू शकतो. आणि औषधांव्यतिरिक्त इतर गोष्टी आहे आणि त्याच्यामध्ये नातेवाईकांची माया किंवा नातेवाईकांनी समजून घेणं हे खूप महत्वाचं असतं. आणि पोषण, उत्तम पोषण, की डॉक्टरनी अक्रोड जेव्हा म्हटलं त्या अक्रोडामध्ये आपल्याला काय म्हणायचे की उत्तम नरिशमेंट, उत्तम पोषण देणं त्यांना
खूप आवश्यक आहे. आणि जसं आपण आज जिम मध्ये जातो आजकाल आणि आपण आपले शरीराचे स्नायू डेव्हलप करतो, तसे आपल्या बुद्धीचे स्नायू हे आपण डेव्हलप करायला हवे. म्हणजे रिटायर्ड झाल्यानंतर बऱ्याच बायका असं म्हणतात, चला आता झालं सगळं आपलं बुद्धीचं काम, आता आपण आपल्या नातवंडांशी वेळ घालूया. पण नातवंडांशी रमताना त्यांची पुस्तकं वाचा, त्यांच्या कविता पाठ करून घ्या, किंवा आपण काहीतरी नवीन वाचावं. मला वाटतं आपल्यापैकी कितीतरी जणांनी मंगेश पाडगावकरनं वाचलेलंच नाहीये, छान छान सिनेमा आपण पाहिलेलेच नाहीयेत. तर मला असं वाटतं की साधारणतः मेंदूला एक ऊर्जा देणारा, एक त्याचा वेग वाढवणारा किंवा त्याला एक विधायकता देणाऱ्या अशा अनेक गोष्टी आपण करायला हव्यात. मग काय त्या वयामध्ये गाणी शिकायलाही हरकत नाही, एक नवीन चित्रकला शिकायलाही हरकत नाही, नवीन गोष्टी कराव्या की ज्याच्या योगे मेंदूला साधारणतः जिम सारखी एक्सरसाइज मिळेल, आणि ते खूप महत्वाचं आहे. वा वा. म्हणजे जसं तुम्ही म्हणालात की नातेवाईकांचा दृष्टिकोन जितका महत्वाचा आहे तितकंच योग्य पोषण होणं महत्वाचं आहे, आणि मेंदू कार्यक्षम राहणं सुद्धा खूप महत्वाचं आहे यासारख्या आजारांवर, नाही का? एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. संदीप आंबवले आपल्याशी बोलतायत. नमस्कार, बोला. नमस्कार डॉक्टर, मी बोरिवलीवरून बोलतोय. माझं वय 32 आहे आणि मला एखाद्या ठिकाणी अनेक वेळा गेल्यावरही ते ठिकाण आठवत नाही, तसेच अनेक गोष्टी विसरायला होतात. तर याचं कारण काय असेल आणि त्याच्यावरती उपाय काय? माझा दुसरा प्रश्न असा आहे की शाळेतील मुलांना अभ्यास आठवत नाही, याचं कारण काय, त्याच्यावरती उपाय काय? ब्राह्मी शंखपुष्पे या वनस्पतींचा काही उपयोग होऊ शकतो का? धन्यवाद डॉक्टर. बरं, धन्यवाद. काय सांगाल डॉक्टर? पहिला प्रश्न त्यांनी जो विचारला तो आधी देखील विचारलेला आहे काही प्रेक्षकांनी, की आता यांच्या लक्षात राहत नाहीये गोष्टी, कुठे गेले तिथे परत त्या ठिकाणी गेले तरी त्यांच्या लक्षात येत नाहीये. तर त्यांनी नक्कीच 32 वय आहे फक्त त्यांचं, तर त्यांनी नक्कीच चेकअप करून घेणं गरजेचं आहे. थायरॉइड डेफिशियन्सी आहे का, व्हिटॅमिन डेफिशियन्सी आहे का, ब्लड प्रेशर नॉर्मल आहे का, या सगळ्या चेकअप त्यांनी करणं गरजेचं आहे. आणि जर काही कारण त्याच्यामध्ये मिळालं तर त्याचा त्यांना उपाय करणं गरजेचं आहे. बरं. आणि त्यांचा दुसरा असा प्रश्न होता की लहान मुलांना सुद्धा अभ्यास करताना बऱ्याच अडचणी येतात लक्षात ठेवण्यासाठी, मग यावर काही उपाय होऊ शकतो का? शाळेत जाणारी जी मुलं आहेत ना, जर तुम्ही पाहिलं तर त्यांना अभ्यास लक्षात ठेवायला अडचण होते, पण एखादा सिनेमा पाहिला किंवा त्यांनी एखादा खेळ ते पटकन शिकतात. आता हा जो फरक आहे हा आपल्याला लक्षात घेणं खूप महत्वाचं असतो. कारण मी तुम्हाला साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर मुलं गुलाबजाम पटकन खातील, पण तुम्ही औषध दिलं तर ते खाणार नाहीत. हाच फरक तिकडे आहे. कारण अभ्यास हा गुलाबजाम इतका स्वीट वाटत नाही त्यांना. म्हणजे अभ्यास केला ते टंगळ मंगळ करायचं, बाई शिकवताना लक्ष नाही द्यायचं, मग ते लक्षात नाही राहणार, कारण तिथे एकाग्रता होत नाहीये त्यांची. पण त्याच गोष्टी जर खेळ असेल किंवा इतर त्यांना आवडणाऱ्या गोष्टी असतील तर त्या त्यांच्या लक्षात राहतात. म्हणजे मुळात प्रॉब्लेम स्मृतीचा नाहीये, प्रॉब्लेम जो आवडीनिवडीचा आहे. आणि अभ्यास जर आपण त्यांना साधारणतः जर इंटरेस्टिंग केला, म्हणजे त्यांना भावेल असा केला, अगदी गुलाबजाम इतका गोड केला, तर तो त्यांच्या लक्षात नक्कीच राहील. आणि छोट्या छोट्या व्यावहारिक उदाहरणांमधून सुद्धा अभ्यास शिकवला तर मला वाटतं मुलांच्या जास्त लक्षात राहील, नाही का? इथे आणखीन एक मुद्दा मला असा उपस्थित करावासा वाटतो की हल्ली नेटवर्किंग म्हणजे इंटरनेटचा वापर खूप वाढलेला आहे, किंवा सोशल साइट्स व्हॉट्सअप आहेत, फेसबुक आहेत, जेणेवर म्हणजे तरुणाईचा अगदी बराचसा वेळ त्यातच गुंतलेली असते तरुणाई. मग ह्या सगळ्यामुळे कुठेतरी स्मृतिभ्रंश होऊ शकतो का? जे तुम्ही म्हटलं की फेसबुक किंवा व्हॉट्सअप किंवा इंटरनेट, याच्यामध्ये जरी व्यक्ती गुंतलेली असेल तरी त्याला आपण पॅसिव्ह इन्व्हॉल्वमेंट असं म्हणतो. त्यामुळे त्या गोष्टींमुळे मेंदूला काही खरोखर चालना मिळत नाही. खरोखर चालना रिअल लाईफमध्ये किंवा स्वतःहून एखाद्या कामामध्ये गुंतल्यानंतर किंवा स्वतःहून एक काही ध्येय समोर ठेवून ते पूर्ण केल्यानंतर जे होतं त्यालाच खरं म्हणजे त्याच्यानीच मेंदूला चालना मिळते. आणि व्हॉट्सअप किंवा फेसबुक ह्याच्यामध्ये आपलं लक्ष विचलित होतं आणि जो आपण काम जे आपण करत असतो त्याच्यातलं लक्ष आपलं अर्ध तिथे लागलेलं असतं. त्यामुळे आणि स्मृतीमध्ये जे काम आपण करत असतो त्याच्यामध्ये अजून त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणजे किती वापर करायचा या आधुनिक तंत्रज्ञानाचा ते आपल्यावर आहे, नाही का? वाचन करणं सगळ्यात चांगलं. वाचन जर पुस्तकं तुम्ही वाचली तर त्याच्या इतकं मेंदूला चालना देणार दुसरी कुठलीही म्हणजे गोष्ट नाहीये. पुस्तकं वाचणं, आपला मेंदू कार्यक्षम राहिला पाहिजे अशी आपण कामं केली पाहिजे. एक फोन आलेला आहे, तो आपण घेऊया. मधुकर खटकटे आपल्याशी बोलतात पुण्याहून. नमस्कार, बोला.
ती पत्नी 77 वर्षाची आहे. गेली 7 वर्ष तिला हळूहळू अल्झायमरचा त्रास आहे, संधिवाताचा पण आहे. मी आयुर्वेदिक औषधं देतो, पण मी असं वाचलं आणि माझ्याकडे लेख आहे की कॅलिफोर्नियात शुद्ध खोबरेल तेल 1 चमचा घेणं हे अल्झायमरवर पुष्कळसं उपायकारक आहे. मी सध्या देतो, ते कितपत उपयोगी आहे. त्यांची पत्नी 77 वर्षाची आहे आणि गेली 7 वर्ष त्यांना अल्झायमरचा आजार झालेला आहे आणि त्यांच्यामध्ये वाचनात असं आलं होतं की खोबरेल तेल दिल्यानंतर मला वाटतं या अल्झायमरवर एक उपाय होऊ शकतो. तर काय सांगाल मॅडम? साधारणतः आपली जी आतापर्यंतची डिमेन्शिया किंवा अल्झायमर डिमेन्शियावरती जी औषधे आहेत ती शास्त्रीय कारणांवर आधारित आहेत. त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलेलं आहे की खोबरेल तेल देऊन, तर तसा काही शास्त्रीय आधार ते सिद्ध करायला आमच्याकडे नाहीये. पण 7 वर्षाचा जेव्हा आजार आहे अशा वेळेला माणसं खूप थकून जातात, नातेवाईक, आणि काही ना काही करू पाहतात की जेणेकरून त्यांचा पेशंट जो आहे तो चांगला होईल. मला असं वाटतं या गोष्टी ज्या आहेत त्या माफक प्रमाणात, खोबरेल तेल तसं घातक नाही, पण हे ह्या आजाराची ट्रीटमेंट नाहीये. आणि अशा वेळेला आपण पेशंटला कुठेही तकलीफ होऊ नये किंवा त्याला जास्त प्रॉब्लेम होऊ नये अशा काही गोष्टी तुम्ही केल्यात तर ठीक आहे. पण खोबरेल तेलाने अल्झायमर किंवा इतर डिमेन्शिया बरे होतील असा काही तेवढा पुरावा आमच्याकडे नाहीये. बरं बरं बरं. सर तुम्ही काय सांगाल? नाही, एकदा जर 7 वर्ष आजार पुढे गेलेला आहे तर त्याच्यावर औषधं अशी तर नाहीच आहेत की ज्याच्यानी तो थांबवता येईल किंवा काही सिम्पटोमॅटिक त्याला फायदा होईल पेशंटला. हा अल्झायमर डिमेन्शिया हा एक प्रकारचा म्हणजे इट इज अ फॅमिली डिझीज, म्हणजे हा एक त्या रुग्णाच्या फॅमिलीचा एक आजार होऊन जातो. आणि त्यामुळे रुग्णाच्या पेक्षा रुग्णांच्या नातेवाईकही देखील एक प्रकारचं फ्रस्ट्रेशन येतं किंवा की काय करायचं, काहीतरी करून बघू आपण या उद्देशाने ते त्या रुग्णाचा काय फायदा होईल ह्या दृष्टीने ते करत असतात प्रयत्न. पण ह्याच्यावर काही सायंटिफिक आधार नाही की खोबरेल तेल किंवा ह्याच्याने काही फायदा होईल असं काही नाही आहे सायन्समध्ये. पण रुग्णांच्या नातेवाईक आहेत आणि जी फॅमिली मेंबर्स आहेत त्यांच्यावर खूप जास्त जबाबदारी येते. जे आता हा पुढे गेलेला आजार जेव्हा असेल तर रुग्णांच्या फॅमिली मेंबर्सवर खूप मोठी जबाबदारी आहे की रुग्णांची काळजी कशी घेणं, त्यांची नीट काळजी घेणं, त्यांना कम्फर्टेबल ठेवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण की जास्त आजार जेव्हा पुढे जातो तेव्हा रुग्णाला दैनंदिन कामं पण करता येत नाही. जेवण करणं, कपडे घालणं, टॉयलेटला जाणं हे पण रुग्णाला जमत नाही. त्यामुळे फॅमिली मेंबर्सवर जबाबदारी आहे की रुग्णाची नीट काळजी घेणं आणि या आजाराला नीट समजून घेणं आणि त्या पद्धतीने रुग्णाची सेवा करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे पुढे गेल्यानंतर. म्हणजे मला वाटतं आपण जेव्हा म्हणतो की जनजागृती करण्याच्या उद्देशाने आजचा हा दिवस आणि आजची आपली ही चर्चा, तेव्हा या सगळ्या म्हणजे हा आजार वाढत जाणार आहे, या आजारावर ठोस असा म्हणजे पूर्णपणे बरा होऊ शकत नाही, पण काही औषधोपचार आहेत जेणेकरून आपण त्याचा वेग मंदावू शकतो. मग अशा वेळेला नातेवाईकांचा दृष्टिकोन खूप महत्त्वाचा आहे नाही का? सर तुम्ही दोघेही इथे आलात आणि इथे छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सखी सह्याद्री परिवारातर्फे दोघांचंही मनापासून धन्यवाद.